काका पुतण्याचा शुभेच्छा फलक जाळल्याने नाशिकमध्ये तणावाचं वातावरण झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण बघू शकता हे व्हिज्युअल्स। यामध्ये आपल्याला दिसतंय की होर्डिंग्स जाळून टाकलेत। या होर्डिंग्सला लागलेली आग आपण बघू शकतो। मागील 2 दिवसांपूर्वी स्थायी समितीचे सभापती गणेश गीते यांचे शुभेच्छा फलक फाडल्याची घटना ताजी असताना सिडकोमधील राणा प्रताप चौक भागात माजी नगरसेवक नाना महाले आणि त्यांचे पुतणे माजी नगरसेवक राजेंद्र महाले यांच्या कार्यालयावर लावण्यात आलेले फलक टवाळखोरांनी जाळून टाकले। तसेच कार्यालयाच्या काचा देखील फोडल्या। त्यामुळे सोमवारी सकाळी या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। अंबड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी महाले यांनी अंबड पोलिसात तक्रार दिली आहे। पोलिसांनी अज्ञात टवाळखोरांविरोधात गुन्हा दाखल केलाय। सिडकोतील लेखानगर, छत्रपती शिवाजी चौक, महाराणा प्रताप चौक, हनुमान चौक, दत्त चौक या भागात विविध राजकीय पक्षांनी होर्डिंग्स लावले। यामध्ये नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी चढाओढ लागल्याचे दिसून येत आहे। या चौकातील 2-3 ठिकाणचे होर्डिंग्स फाटल्याचे आणि महाले यांच्या जनसंपर्क कार्यालयावरील होर्डिंग्स जाळून टाकल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आलाय। हा प्रकार लक्षात येताच महाले यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती। विशेष म्हणजे काका आणि पुतणे हे दोघेही वेगवेगळ्या पक्षात असतानाही हे फलक जाळल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले। संशयितांवर वेळीच कारवाई करावी, अन्यथा सण उत्सवात असे प्रकार घडू लागल्यास रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। या घटनेचा पुढील तपास अंबड पोलीस करतायत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण।